मुखेडमध्ये आणि मुखेडमध्ये प्रभाग क्रमांक 5 चे शिवसेनेचे उमेदवार आहेत आपल्यासोबत गायकवाड सर. सर आपला आज शेवटचा प्रचाराचा दिवस होता, काय सांगाल? नाही, शेवटचा आतापर्यंत आम्ही खूप प्रचार केलेला आहे आणि जनता आम्हाला 100% साथ देणार आहे असा आमचा आत्मविश्वास आहे. आणि आमचा अध्यक्षाचे उमेदवार विजयाताई देबडवार आणि त्यांच्या खाली असणारे आमचे सगळे उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर उभे केलेले 100% निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आपल्यासोबत उमेदवार देखील आहे सर गायकवाड सर, काय सांगाल आता शेवटचा दिवस होता आणि लोकांचा कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल? निश्चितपणे लोकांची बदलाची भूमिका या ठिकाणी मुखेड शहरामध्ये आहे. नुसतं प्रभाग 5 नसून मुखेड शहरामध्ये जे हुकुमशाही दडपशाही चालू आहे, या दडपशाहीच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये मुखेडची जनता ही पेटून उठलेली आहे. किती जरी पैशाचा महापूर या ठिकाणी स्थानिकच्या आमदारांनी केला तरी ही मुखेडची जनता त्यांना हे पैसे घेऊन त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मुखेडचा विकास होण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार देबडवार साहेब यांच्या पाठीशी राहिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. काय तुम्ही मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवत आहात? निश्चितपणे आम्ही या नगरपालिकेमध्ये आमच्या सरकार आल्यानंतर, आमचा नगराध्यक्ष व आमचं पॅनल निवडून आल्यानंतर गोरगरीब लोकांचे, घरकुल धारकांचे जे घरपट्टी नळपट्टी जे आहे हे पूर्णतः माफ करण्याचा हेतू आमच्या नगराध्यक्षाचा, आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पक्षाचा आहे. एकूण तुम्ही आता प्रचार केलेला आहे आणि शेवटचा दिवस आहे, लोकांची प्रतिक्रिया काय आहेत नेमकं आणि तुम्ही हे निवडणूक लढवताना त्यांच्या काय समस्या होत्या आणि त्यांना कसा प्रतिसाद आहे? लोकांची प्रतिक्रिया एवढीच आहे की आता बदल घडवायचा आणि मुखेड शहराचा विकास करायचा. मुखेड शहराचा जो आता भाजपचा, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तो हे नगरपालिकेचा गुत्तेदार आहे आणि तो मजूर फेडरेशनचा लेबर आहे. अशा बोगस उमेदवारांना, प्रभाग क्रमांक 5 चाही उमेदवार हा बोगस आहे आणि तो उमेदवार बोगस 300 ते 350 मतदान या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 5 मध्ये टाकलेला आहे. लातूर जिल्ह्यातले आणून या बोगस उमेदवाराला, बोगस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला, प्रभाग क्रमांक 5 मधल्या बोगस उमेदवाराला निश्चितपणे जनता त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे जनता हे शिवसेनेच्या पाठीशी आहे हे येणाऱ्या 21 तारखेला निश्चितपणे तुम्हाला कळून जाईल. नगरसेवक पदाचे उमेदवार गायकवाड सर सांगतायत की येणाऱ्या 21 तारखेला शिवसेनेचा या ठिकाणी झेंडा फडकवला जाईल, मात्र येणाऱ्या तारखेला बघावं लागणार की इथली सत्ता कोणाच्या हातात येणार आहे.